नमस्कार मंडळी. आजच्या कथेचे नाव आहे इमानदारीचे फळ. मोहन शेटजींचे किराणा सामानाचे दुकान होते. अगदी जुन्या पिढीपासून त्यांचा हा धंदा होता. मोहन शेट देखील हाच व्यवसाय पुढे करत होते. दुकानामध्ये सामान आणणे, दुकानाची साफसफाई करणे, सर्व ग्राहकांना व्यवस्थित सामान देणे, हे सर्व ते आनंदाने करत असत. ते अतिशय मेहनती होते. कोणतेही काम ते हलके मानत नसत. कोणत्याही गोष्टीचा त्यांना गर्व नव्हता. ते ग्राहकांना व्यवस्थित मोजून मापून सामान देत असत. मालात भेसळ नसे, त्यामुळे गिऱ्हाईक खुश असत. आपल्या गोड बोलण्याने त्यांनी ग्राहकांना आपलेसे केले होते. त्यांच्या दुकानाची चांगलीच भरभराट झाली होती. त्यांना आदिनाथ नावाचा एक मुलगा होता. तो मोठा झाल्यावर तो देखील आपल्या वडिलांना व्यवसायात मदत करू लागला. मोहन शेठ सामान आणण्यासाठी परगावी गेले की आदिनाथ दुकान सांभाळत असे. दुकान चांगलेच भरभराटीला आल्यामुळे कामात मदत होण्यासाठी मोहन शेठ यांनी 2 नोकर कामाला ठेवले होते. दगडू आणि नारबा अशी त्यांची नावे होती. आता आदिनाथने सामान घरपोच देणे देखील सुरू केले होते. नारबा आणि दगडू यांना तो घरपोच सामान देण्यासाठी पाठवत असे. मोहन शेठचा एक गरीब मित्र होता. त्याचे अचानक निधन झाले. त्यामुळे त्याच्या मुलावर घरची जबाबदारी येऊन पडली. सदाशिव असे त्यांच्या मित्राच्या मुलाचे नाव होते. घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे सदाशिव काम मागण्यासाठी मोहन शेठ यांच्याकडे आला. त्यांनी सदाशिवला देखील दुकानात कामासाठी ठेवून घेतले. पहिले 2 नोकर दगडू आणि नारबा जुने व मोठे असल्यामुळे सदाशिववर हुकूम चालवत असत आणि त्याला हाताखालचा नोकर समजून राबवून घेत असत. सर्व कामे त्याच्याकडून करून घेत असत व स्वतः आराम करत असत. मालक असले की कामाचे नाटक करत. परंतु सदाशिव अतिशय मेहनती होता. त्याने कधीही मोहन शेठकडे नारबा आणि दगडूची तक्रार केली नाही. सदाशिवची विश्वासू वृत्ती आणि कामसूपणा यामुळे लवकरच तो शेठजींच्या मर्जीतला झाला. हे नारबा आणि दगडूला आवडले नाही. दगडू आणि नारबा शेठ दुकानात नसले की ग्राहकांना कमी वजन देणे, जास्त भाव सांगून पैसे घेणे आणि दुकानातल्या वस्तू पळवून नेणे असे उद्योग करत असत. सदाशिवने त्यांच्या पिशवीमध्ये बिस्किटचे पुडे, चहाच्या पुड्या, साबण अशा वस्तू ठेवताना देखील पाहिले होते. परंतु मालकांना सांगून उधारीवर सामान घेतलं असेल असे त्याला वाटल्याने त्याने कधीही या गोष्टी मोहन शेठ यांना सांगितल्या नाहीत. काही वेळा ग्राहकांकडून तक्रारी आल्या तेव्हा मोहन शेठ यांनी दगडूला त्याबद्दल विचारले आणि पुन्हा असे झाले तर नोकरीवरून काढून टाकेल असे सांगितले आणि त्यांना समज देऊन पुन्हा कामावर जाण्यास सांगितले. परंतु दगडू आणि नारबाला वाटले की सदाशिवने मालकाजवळ आपली चहाडी केली असणार. तेव्हा आता सदाशिवला नोकरीवरून काढण्यासाठी त्या दोघांनी बेत आखला. दुपारी नारबा आणि दगडू सदाशिवला अगोदर जेवायला सांगत असत आणि मग नंतर ते दोघे जेवत असत. म्हणजे पुन्हा गिऱ्हाईक आले तर सदाशिव द्यायला मोकळा असे. एक दिवस दुपारच्या वेळी सदाशिवचे जेवण झाले होते. तेवढ्यात एक ग्राहक आले आणि त्याने 2 ढेपा गुळाच्या मागितल्या. सदाशिवने वजन करून त्यांना दिल्या. ग्राहक मोहन शेठला म्हणाला, घर थोडं लांब असल्यामुळे तुम्ही तुमचा नोकर बरोबर दिला तर बरं होईल. मी त्याची हमाली देखील देईल. मोहन शेठने सदाशिवला त्यांच्याबरोबर गुळाच्या ढेपा घेऊन जायला सांगितले. मोहन शेठ देखील जेवण करण्यासाठी घरी गेले. दुकानामध्ये आता फक्त नारबा आणि दगडूच होते आणि हीच संधी साधून नारबाने आणि दगडूने सदाशिवच्या पिशवीमध्ये साबण, बिस्किटचे पुडे, साखर, चहा पावडर अशा काही गोष्टी भरून ठेवल्या आणि थोड्या वेळानंतर जेवण करून आल्यानंतर त्यांनी मोहन शेठला सांगितले, तुम्ही सदाशिवची पिशवी बघा. त्याने पिशवीमध्ये सामान घेतले आहे. तो दुकानामध्ये चोरी करतो. मोहन शेठने सदाशिवची पिशवी पाहिली.
त्यांना अतिशय दुःख झाले आणि तेवढ्यात गुळाची ढेप देऊन सदाशिव दुकानामध्ये आला. त्याला पाहताच मोहन शेठ त्याच्यावर ओरडले, दुकानामध्ये चोऱ्या करतोस तू? आत्ताच्या आत्ता नोकरीवरून चालता हो, परत या दुकानामध्ये पाऊल देखील ठेवू नकोस. सदाशिवने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु शेठजीने त्याचे काहीच ऐकून घेतले नाही. तो अतिशय दुःखी झाला. आपली पिशवी डबा न घेता तो घरी परतला. आदिनाथ असता तर असे झाले नसते. आदिनाथ बाहेर गावावरून येण्यापूर्वी हे दोघे नोकर मालकांना नक्की गंडवणार हे त्याने ओळखले होते. सदाशिव त्यांच्यावर लक्ष ठेवून होता. अगदी रात्री देखील तो दुकानावर लक्ष ठेवून असे. एक दिवस रात्री दुकान बंद करायला मोहन शेठने नारबाला सांगितले. त्याने दुकानाचे पुढील दोन्ही शटर बंद केले आणि मागच्या दरवाजाने ते तिघेही बाहेर आले. परंतु मागच्या दाराला नारबाने फक्त कुलूप अडकवले आणि चावी नेऊन त्याने मोहन शेठकडे दिली. गडबडीमध्ये मोहन शेठने तपासले नाही. त्यानंतर सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. अंधारामध्ये उभे राहून सदाशिव हे सर्व बघत होता. नंतर थोड्या वेळाने एक हातगाडी घेऊन नारबा आणि दगडू आले. अडकवून दिलेले कुलूप त्यांनी काढले आणि दुकानाच्या आतमध्ये शिरले. सदाशिव लगेच घरी गेला आणि त्यांना म्हणाला, मालक, तुम्ही आत्ताच्या आत्ता माझ्याबरोबर चला. मला तुम्हाला काहीतरी महत्त्वाचे दाखवायचे आहे. तुम्ही फक्त एकदा माझ्यावर विश्वास ठेवा आणि माझ्याबरोबर चला. आणि जाताना चौकीमधून 2 पोलीस देखील आपण बरोबर घेऊया. सदाशिववर विश्वास ठेवून शेठ आणि 2 पोलीस दुकानाच्या पाठीमागच्या बाजूला गेले. तर पाहतात तर काय, दगडू आणि नारबा हातगाडीवर सामान लावत होते. गाडी गच्च त्यांनी भरली होती. ते आपले काम करण्यात खूप व्यस्त होते. मग मोहन शेठ आणि पोलिसांनी पुढे जाऊन त्या दोघांना पकडले. ते दोघेही शेठची माफी मागू लागले. मोहन शेठ म्हणाले, मी तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला कामाला ठेवले होते आणि तुम्ही माझ्यावरच उलटलात. तुम्हाला माफी नाही. पोलीस साहेब, या दोघांनाही घेऊन जा आणि चोरीच्या आरोपाखाली या दोघांना मोठी शिक्षा झाली पाहिजे. पोलीस नारबा आणि दगडूला पकडून पोलीस स्टेशनला घेऊन गेले. त्यानंतर मोहन शेठ सदाशिवला म्हणाले, सदाशिव, माझे चुकले. या दोघांवर विश्वास ठेवून मी खूप मोठी चूक केली आणि तुला कामावरून काढून टाकले. पण तरीही तू लक्ष ठेवून मला मोठ्या संकटामधून वाचवलंस. सदाशिव म्हणाला, मालक, हे माझं कर्तव्यच होतं. मोहन शेठ म्हणाला, तू उद्यापासून पुन्हा कामाला ये. आता आपण दोघेही सर्व सामान पुन्हा दुकानामध्ये ठेवून देऊ. सदाशिव म्हणाला, ठीक आहे. आणि नंतर ते दोघेजण दुकानामध्ये सामान ठेवण्यामध्ये व्यस्त झाले. तर ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.